चित्रकलेच्या शिक्षणातून शाळेतील आर्ट टीचर मुलांना सर्जनशील बनवतात, असे प्रतिपादन मुंबई मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष आणि भाजपा प्रदेश कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य अनिल बोरनारे यांनी केले. आर्ट व्हिजन मुंबई यांच्यातर्फे मुंबई नाट्य मंदिरातील पु ल देशपांडे कला दालनात आयोजित करण्यात आलेल्या 13व्या वार्षिक राज्यस्तरीय चित्रकला प्रदर्शनात राज्यस्तरीय गुणीजन कला पुरस्कार तसेच राज्यस्तरीय फलकलेखन पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कलेच्या माध्यमातून मुलांना नवनवीन कल्पना सुचतात. विविध रंग, आकार, रेषा याचा वापर शालेय जीवनात कला शिक्षक विद्यार्थ्यांना करायला प्रोत्साहन देतात आणि त्यामुळे विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता वाढीस लागते, असेही बोरनारे बोलताना म्हणाले आहेत. आणि यावेळी महाराष्ट्र राज्याच्या चित्रकला आणि शिल्पकला सहाय्यक निरीक्षक आरती धम्मपाल श्रावस्ती, बृहन्मुंबई मनपा कला विभागाचे निदेशक योगेश मोरे, मुंबई कला अध्यापक संघाच्या अध्यक्ष मीरा चाफेकर, पवार पब्लिक स्कूलच्या गौरी परब तसेच आर्ट व्हिजन मुंबईचे कला शिक्षक अर्जुन माचिवले, मनोज सनानसे, महेश कदम, रियाज काजी, आनंद मेहर, मनोहर बाविस्कर, अश्विनी पाटील आदी उपस्थित होते. या चित्रपट प्रदर्शनात राज्यातील 26 कलाकारांनी आपली कलाकृती प्रदर्शनात मांडली आहे. हे प्रदर्शन 10 एप्रिलपर्यंत सगळ्यांसाठी खुले आहे. आर्ट व्हिजन या संस्थेच्या माध्यमातून सलग 13 वर्ष हे प्रदर्शन भरवण्यात येत असून मुंबईतील विविध शाळांमधील कला शिक्षक यामध्ये पुढाकार घेत आहेत. आणि यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते 26 सहभागी चित्रकारांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनघा जाधव यांनी केले. आर्ट व्हिजन आयोजित 13व्या चित्रकला प्रदर्शनामध्ये उपस्थित असलेले माझे सर्व मित्र यासाठी म्हणेन की या 13व्या चित्र प्रदर्शनापैकी जवळपास 7 वेळा मी या चित्र प्रदर्शन जवळून बघितलेलं आहे. आणि ज्यांच्यापर्यंत पी.एल. देशपांडे म्हणजे पु ल देशपांडे अकादमी असेल, जे स्कूल ऑफ आर्ट्स असेल, यासारख्या वास्तूंमध्ये जे पोहोचू शकत नाही त्यांना पोहोचून त्यांची कला जगासमोर आणणं हे खऱ्या अर्थाने मॅडमने सांगितल्याप्रमाणे जे 3 पिलर्स तर आहेच, म्हणजे महेश असेल, अर्जुन असेल, मनोज सर असतील, अश्विनी मॅडम असतील, काजी सर असतील, मनोहर बाविस्कर सर असतील, म्हणजे केबीसीला सर आम्हाला घेऊन गेले होते कौन बनेगा करोडपतीमध्ये, आणि अमिताभ बच्चनच्या नातीचं हुबेहूब चित्र मनोहर बाविस्कर सरांनी मॅडम एवढं सुंदर काढले की जवळपास 5 मिनिटं अमिताभ बच्चन सरांचं कौतुक करत होते. तर एवढी ही चांगली टीम आहे. मी कौतुक या आमच्या शिक्षकांचं यासाठी करेल की केवळ चित्र प्रदर्शनच नव्हे तर शिक्षण निरीक्षक कार्यालयातर्फे मॅडम जेव्हा विज्ञान प्रदर्शन असते, या विज्ञान प्रदर्शनामध्ये संपूर्ण बाह्यरूप सजवण्याचं काम ही सगळी टीम करत असते. आणि म्हणून त्या विज्ञान प्रदर्शनाला सजीव करण्याचं काम ही लोक करत असतात. साहित्य महोत्सव असेल, शासनाचा ग्रंथ महोत्सव असेल, साहित्य दिंडीपासून ते प्रदर्शनापर्यंत अगदी नीटनेटकं की पीठ कुठे लावावी इथपासून ते दिंडीमध्ये कोणते ग्रंथ ठेवावेत, म्हणजे यांना केवळ चित्रकलेचीच नव्हे तर विज्ञान आणि साहित्य याची सुद्धा रंगसंगती माहिती असलेले हे सगळे कलावंत आहेत. आणि म्हणून या सगळ्यांचं कौतुक आहे. मित्रांनो, तुम्ही सगळेजण असेच यापुढेही या प्रकारे, म्हणजे मराठवाड्यातून काही मित्र आले त्यांनी सांगितले की आम्हाला आतापर्यंत ही संधी नव्हती, ती संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली. मित्रांनो, ग्रामीण भागामध्ये तुमच्यासारखे अनेक असे चित्रकलाकार आहेत. तर मी तुम्हाला आर्ट व्हिजनच्या मार्फत एक विनंती करेन की ज्या प्रकारे आपण मुंबईमध्ये अशा प्रकारचं प्रदर्शन भरवतो, त्याच प्रकारे महाराष्ट्रातील 7ही विभागांतर्फे जर आपण भरवलं, बाकीची मदत जी असेल ती मुख्याध्यापक संघ म्हणून घेईलच, आपण शासन दरबारी या संदर्भामध्ये काय काय करू शकतो ते देखील आपण करूया. आणि या महाराष्ट्रातील सर्व चित्रकारांना सामावून घेऊन त्यांची सुद्धा चित्रकला ही त्या विभागामध्ये आणण्याचं आपण निश्चित करावं. तुम्हा सगळ्यांना मी पुन्हा एकदा साधीच्छा देतो आणि या ठिकाणी माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.